डोंबिवली MIDCतील फेज नंबर 2 मधील अमुदान नावाच्या रासायनिक कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्यानं डोंबिवलीत पुन्हा घबराट पसरली आहे। या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून 60 पेक्षा अधिक जण जखमी झाले। स्फोटाचा आवाज डोंबिवली हद्दीतील पतरी पुलावरून येणाऱ्या नागरिकांना ऐकू आला। डोंबिवली स्फोटाची तीव्रता अतिशय जास्त होती, त्यामुळे नागरिक वस्तीमधील घरांच्या, दुकानांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या। त्यामुळे नागरिक भयभीत झाले। त्यांनी घराबाहेर धाव घेतली। असंख्य रहिवाशांनी कल्याण शीड रस्ता गाठला। ज्या भागात स्फोट झाला तिथल्या कंपन्यांचे पत्रे हवेत उडाले। या स्फोटामुळे परिसरातील अनेकांचं आर्थिक नुकसान झालंय। डोंबिवली स्फोटात 20 वर्षाच्या रोहिणी कदमचा मृत्यू झाला। आज येथील घरात शुक्रवारी गृहप्रवेश होणार असल्यानं रोहिणी अतिशय आनंदात होती, पण डोंबिवलीत झालेल्या स्फोटात तिचा दुर्दैवी शेवट झाला। तिने परिधान केलेल्या ड्रेसवरून आणि दातांना लावलेल्या तारेवरून तिची ओळख पटली। रोहिणी गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे MIDC मधील कंपनीत कामावर पोहोचली। दुपारच्या सुमारास ती काम करत होती। त्याचवेळी शेजारच्या कंपनीत भीषण स्फोट झाला। या स्फोटात रोहिणीचा मृत्यू झाला। स्फोटाची माहिती मिळताच रोहिणीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली, मात्र त्या ठिकाणी रोहिणी नसल्याचं त्यांना समजलं। जळालेल्या अवस्थेतील एका महिलेचा मृतदेह शास्त्रीनगर रुग्णालयात असल्याचं रोहिणीच्या नातेवाईकांना समजलं। ती माहिती कळताच त्यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात धाव घेतली। मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्यानं ओळख पटत नव्हती। रोहिणीच्या दातांना तार होती। तिनं गुरुवारी मेहंदी रंगाचा ड्रेस परिधान केला होता। त्याच ड्रेसवरून तिच्या चुलत भावानं मृतदेह ओळखला। खात्री करण्यासाठी तिच्या सख्या भावाला रुग्णालयात बोलवलं। त्यानंही मृतदेह ओळखला। रोहिणीच्या अकाली निधनामुळे तिच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।